आहे त्याबद्दल आपण त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. तर नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर ही सुळबाबूळ कधीपासून लागवड करताय तुम्ही? 2014 पासून. 2014 पासून. पूर्वी किती लागवड होती पूर्वी तुमची? जवळपास ती 13-13.5 एकर होती. 13-13.5 एकर होती. कसं उत्पन्न आलं तिचं? चांगलं उत्पन्न आलं. 650-700 टन आलं होतं ते. 14 एकर मध्ये 750 टन आलं 2 होतं वर्षी तुम्हाला. पाऊसही झाला नव्हता एवढा. मधून पाऊस म्हणजे मोजकाच पाऊस होता बुवा. ती तुमची 3 वर्षावाली व्हरायटी होती का ती? हा 3 वर्ष वाली होती ती. आता ही जी नवीन व्हरायटी तुम्ही लावलेली ही कधी लावलेली? हा जो प्लॉट मध्ये आता आपण उभे आहोत हा याला जवळपास 2-2.5 वर्ष. 26 महिने झाले. 26 महिने झालेले. महिने झाले. आता कधी तोडणार आहेत तुम्ही हा? काही नाही, आता आजूबाजूला हे आपले रस्ते झाले की बुवा गाडी लोडिंग साठी माल बाहेर निघायला पाहिजे. जानेवारी मध्ये तुटायला पाहिजे बुवा. किती एकर क्षेत्र आहे तुमचं हे टोटल? हे टोटल आता 14 एकर आहे. 14 एकर क्षेत्र आहे. 14 एकर. तर काय अंतरावर लावलेलं आहे तुम्ही? हे 5x2.5. 5x2.5. काय खतं काय दिली होती तुम्ही? काय नाही, NPK दिले. NPK दिलेली. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ते यांनी 2022 जून 2022 मध्ये लागवड केलेली आहे. तिची उंची तुम्ही पाहू शकता जवळपास 10 मीटर पर्यंत उंची झालेली आहे. त्याचा गर्तही आपण घेणार आहोत. सरासरी गर्त आपण इथे घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता जवळपास 20 सेंटीमीटर सरासरी गर्त एका झाडाचा आहे. तर कसं वाटतंय अण्णा तुम्हाला प्लॉट लावून? प्लॉट चांगला आहे. प्लॉट चांगला आहे. तर पावसाळाही चांगला झाला 2 वर्षापासून. 2 वर्षापासून पावसाळा चांगला झालेला आहे. बरं काय? मला एक सांगा, तुम्ही इतर पिकं तुम्ही करता, अजून काय पिकं लावतात तुम्ही? आणि जनरल आमच्याकडे आता हे रब्बी मध्ये हरभरे राहतात, काही दादर, ज्वारी. तर या पिकाकडे वळण्याचं कारण काय? याला मजुरी कमी आहे ना. मजुरी कमी आहे. मजुरी कमी लागते आणि असा पावसाळा होतोय तर दुसरं पीक काही काय आहे ते आता नुकसानच आहे. येतच नाही, घरून पैसे टाकावं लागत आहे. आता लावणीमध्ये आहे बुवा, पैसे आहे शेतकऱ्यांना. आता 5,000 रुपये रेट झालेले आहे. बेनिफिट चांगला आहे ना. मजुरीच लागत नाही. एक वेळची लागवड झाली, झंझट नाही बुवा. अजून काही लावणार आहेत का तुम्ही? परत लावायचंय आता. परत लावणार परत आता 10 एकर लावायचंय आता. 10 एकर. 10 एकर. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं आपण कांतीलाल भाऊ यांचं इथे मुलाखत घेतलेली आहे. तर जवळपास त्यांचं 14 एकर क्षेत्र आहे आणि अजून ते 10 एकर लावणार आहेत. पूर्वी त्यांची लागवड होती जवळपास 14 एकर होती. ती 14 एकर काढून घेतली का तुम्ही? कितीदा तोडली होती तुम्ही ती? 2 वेळा तोडला ना आपण. 2 वेळा तोडला. आता तर तुम्ही 3 वेळा तोडू शकतात. आता ही नवीन क्लोनल आपली जी व्हरायटी आलेली आहे ही तुम्ही जवळपास 3 कटिंग याचे घेऊ शकतात. नवीन संकरित केली बुवा ते. नवीन संकरित केलेली व्हरायटी आहे. बरोबर. तर आता 1-1.5-2 महिन्यात चालू करून द्याल कटिंगचं काम?